मी 30 दिवसात माझं 6 किलो वेट कमी करण्याचा चॅलेंज घेतलेला आहे आणि त्याच चॅलेंजचा आजचा 26वा दिवस आहे. आणि आज मला कळते आहे की 4च दिवस बाकी आहे माझ्या रिझल्टसाठी आणि आज मला खरंच खूप भीती वाटत आहे. जर तुम्ही या जर्नीमध्ये मला आधीपासून फॉलो करत असाल तर तुम्हाला माहितीच असेल, पण तुम्ही नसेल बघितले आधीचे दिवस तर तुम्ही बघून घ्या. या जर्नीच्या आधीचे दिवस माझे खूपच जास्त टफ गेले. त्या दरम्यान मला बरं पण नव्हतं. त्या दरम्यान मी बाहेर फिरायला गेले. त्यानंतर बाहेरचं खाण्यात आलं आणि आपण कितीही म्हटलं ना हेल्दी हेल्दी, बाहेरचं पण हेल्दी नसतंच बाहेरचं. म्हणजे बाहेरचं असं असतं की आपल्याला ते माहीत नसतं की किती क्वांटिटीमध्ये तेल यूज केलं गेलेलं आहे आणि कोणत्या प्रकारचं तेल यूज केलं गेलेलं आहे. त्यामुळे आपण त्याला हेल्दी म्हणू शकत नाही. भलेही त्यामधून आपल्याला प्रोटीन मिळतं, पण त्याला हेल्दी म्हणून आपण कन्सिडर करू शकत नाही. मी त्यावेळेला हेल्दी वर्ड यूज केला होता, पण आता कळते त्याला हेल्दी नाही म्हणू शकत आपण. आणि एवढ्यातही 2दा माझं बाहेरचं खाणं झालं म्हणून थोडी भीती तर आहे. पण असो, आता जेव्हा 30 दिवस कंप्लीट होतील त्यावेळेला रिझल्ट तर कळेलच. त्याआधी मला ही साडी तुमच्यासोबत शेअर करायची खूप इच्छा झाली, कारण साडी खूपच सुंदर आहे. रेडी टू वेअर ब्लाऊज आहे यामध्ये. ज्यावेळेला असं असेल की एखादं लग्न तुम्हाला अटेंड करायचं आहे किंवा एखादं फंक्शन तुम्हाला अटेंड करायचं आहे आणि तुमचा बुटीकवाला तुम्हाला ब्लाऊज स्टिच करून देत नाही आहे, अशा वेळेला तुम्ही ही साडी घेऊ शकता. आणि इथे तुम्ही बघू शकता ब्लाऊज पण खूप जास्त हेवी दिलेला आहे. पूर्ण वर्क आहे ब्लाऊजवर आणि साडीवर पण मध्ये मध्ये असं वर्क दिलेलं आहे. तर त्याने ही साडी खूपच सुंदर दिसते आणि कलर तर मला खूप जास्त आवडलेला आहे. कोणत्याही फंक्शन किंवा पार्टीसाठी बेस्ट साडी म्हणू शकता तुम्ही याला. आणि अशा प्रकारचे जर तुम्ही रेडी व्हाल ना तर खूपच सुंदर दिसेल ही साडी. मला तर खूप जास्त आवडली होती म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करून देते. तुम्ही पण ह्या साडीला घेऊ शकता बिंदास. म्हणजे मनात काहीही विचार न आणता तुम्ही या साडीला ऑर्डर प्लेस करा. लिंक पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये लिंक टाईप करा. तुमच्या डीएममध्ये तुम्हाला याची लिंक मिळून जाणार. त्यानंतर मी माझं लंच करून घेतलं आणि आज रात्रीला म्हणजे जेवायची बिलकुलच इच्छा झाली नाही, कारण लंचच माझं खूप लेट झालं होतं. त्यामुळे मग फक्त प्रोटीन घेतलं आणि त्यानंतर मग फिश ऑइल घेऊन माझ्या दिवसाचा एंड केला. चला बाय.